नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्ष वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या मराठीमध्ये दोन म्हणी आहेत. एक म्हणजे भीक नको पण कुत्रावर आणि दुसरं म्हणजे आगीतून फुफाट्यात. याच्या दोन्ही म्हणी एका गोष्टीला आता सध्या लागू पडतात, तो म्हणजे इमारतींचा पुनर्विकास. आधी इमारत असतानाच इमारत बांधली कधी जाणार, इमारत घेणार कोण, त्याच्यानंतर तो बिल्डर खरंच व्यवस्थित बांधणार की नाही, आपल्याला हवी तशी इमारत मिळणार की नाही, आणि त्याच्यामध्ये इमारत बांधून झाल्यानंतर कुठल्याही कायदेशीर कुठल्याही गोष्टींचं दडपण आपल्यावरती राहणार का, हे सगळेच प्रश्न रहिवाशांच्या मनात असतात. आणि कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करत असताना आपली आयुष्यभराची पुंजी आपण जेव्हा टाकत असतो, त्याच्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा मनस्तापच होतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सुरूच आहेत आणि त्याच्यामध्ये ग्राहकांची फसवणूक होतच असते, आणि त्याच्यामुळे सरकारने कायदे करून सुद्धा त्यातनं कशा काय पळवाटा निघतात हा एकदम संशोधनाचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या गोष्टींची आपल्याला चर्चा करायची आहे. आणि इमारतींचा पुनर्विकास ही आजची मुंबईची, आपल्या सगळ्या महानगरांची जटिल समस्या का बनली आहे आणि त्यातनं सुटायचं कसं, या सगळ्याच गोष्टींची आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत अभाविपचे माजी कार्यकर्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ कृष्णा दुबेजी. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, धन्यवाद. कृष्णाजी, मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की आता मी प्रस्तावनेत म्हटलं की पुनर्विकास, इमारतींचा पुनर्विकास ही जटिल समस्याच बनलेली आहे. मुळात ही समस्या का बनली आहे आणि पुनर्विकास ह्या सगळ्या गोष्टींकडे आज जे काही थोडंसं आपण घाबरल्याप्रमाणे बघितलं जातं, घाबरूनच लोक बघतात, हे असं का तयार झालं आणि कशामुळे अशा गोष्टी झालेल्या आहेत? सर, महत्वाचं म्हणजे आज जर तुम्ही कुठल्याही बीएमसीचे जरी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला गेले फुटपाथ बनवायला उदाहरणार्थ, तर त्याच्यासाठी काही क्रायटेरिया ठरलेले आहेत, काही नॉर्म्स ठरलेले आहेत की तुम्ही जर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून जर तुम्ही बीएमसीला रजिस्टर केला तर तुम्हाला आधी 25,000चाच काम घेता येणार. त्यानंतर तुमची जे काही व्हॅल्यू आहे ते वाढत जाणार. ते काम केल्यानंतर जर काही त्याच्यात डिफेक्ट झाला तर 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष जे काही कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे असेल त्याचे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतील. जेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट दिला जातो तेव्हा ॲज अ सिक्युरिटी म्हणून तुमच्याकडनं काहीतरी घेतलं जातो. पण सर, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज आपल्या मुंबईमध्ये, प्रामुख्याने MMR रिजनमध्ये, आपली सगळी मुंबईच आहे, इथे कोट्यावधी कोटी रुपयांचे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट होत आहेत, पण कुठल्याच प्रकारची डिफेक्ट लायबिलिटीचे त्याच्यात क्लॉज नसतात. कुठलाच बँक गॅरंटी, म्हणजे आज तुमच्या खिशात 1 रुपया जरी असेल किंवा नसेल तरी तुम्ही कुठल्याही सोसायटीत जाऊन कमिटी बरोबर जर तुमचा चांगला जुळत असेल आणि तुम्ही त्याला काही कमिटमेंट देऊ शकाल तर तुम्ही साधारण प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे सगळ्यात मोठा जो तुम्ही म्हटलात की काय समस्या आहेत, तर समस्या हेच आहेत की कुठलीच सिक्युरिटी आज रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये मॅन्डेटरी नाही आहे. कुठलाच डिफेक्ट लायबिलिटी पिरियड वगैरे जे काय आहे ते त्याच्यात केलं नाही तर त्याच्यात कुठलीच तरतूद नाही आहे, आणि कोणीही उठसूट येतो आणि तो डेव्हलपर होतो. तुम्ही आता सांगितलं की कोणी येतं आणि डेव्हलपर बनतं आणि त्याच्यामधनं प्रोजेक्ट हातात घेऊन काम सुरू होतं, असं सगळं का ते राम भरोसे कारभार असं म्हटलं तरी हरकत नाही. एकदम. मग ह्याच्यामध्ये ह्या सगळ्याचं नियमन करणारी जी संस्था आहे, शासन, प्रशासन, हे सगळ्या गोष्टी हे करतं. आणि प्रशासन वेळोवेळी त्याच्याबद्दल GR पण काढतं आणि नंतर सरकारने रेरा सारखा कायदा पण तयार केला. या दोन्ही गोष्टींचा आपण स्वतंत्रपणे विचार करू. मुळात पहिले मला सांगा की शासनाने या सगळ्या गोष्टींबद्दलचे वेगवेगळे GR आतापर्यंत काढले. तुम्ही आपण ज्या या मुलाखतीबद्दल बोलत असताना तुम्ही 2019च्या एका GRचा उल्लेख पण केला होता. मग ह्या GRs मध्ये काय म्हटलेलं आहे आणि त्यातनं सुद्धा कशा पद्धतीने पळवाटा निघू शकतात, आम्हाला त्याबद्दल सांगा. सर, तुम्ही एक समजून घ्या, मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट ही जुनी संकल्पना आहे, कारण इथे झोपडपट्ट्या होते आणि झोपडपट्टीचं रिडेव्हलपमेंट करून एक SRA नावाची जी आपल्याकडे स्लम रिडेव्हलपमेंट अथॉरिटी तिथे करत होती. SRAच्या अंडर खूप सारे प्रोजेक्ट व्हायचे आणि त्याचे जे खूप सारे डिफॉल्ट्स आहेत ते आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. मुंबईमध्ये आज तुम्हाला कितीतरी सोसायटी भेटतील. आमचाच एक कार्यकर्ता आहे चेंबूरचा, गेली 15 वर्ष तो ट्रान्झिट कॅम्पमध्ये 10x10च्या खोलीमध्ये राहतोय. हे सगळे चांगले चांगले ग्रुप होते. काही ना काही कारणांमुळे, काही ना काही परिस्थितींमुळे ते सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते रखडलेले आहेत. तर बाकीच्या जे इतर मुंबईपेक्षा जो वेगळा भाग आहे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल आहे, इथे हा सगळा विषय ते नवीन आलेला आहे. 1990 साली, 2000 साली जे इमारत झालेले आज त्याला 35 वर्ष, 40 वर्ष होत आले आहेत. तिकडचे जे त्या शहरातले जे नगरपालिका आहेत, आज त्यांनी त्याला ते C1 कॅटेगरीमध्ये, म्हणजे धोकादायक इमारत म्हणून ते घोषित केलेले आहे. आणि आत्ता त्याचा जो पुनर्विकासाचा जो सगळं विषय आहे तो गेले 4-5 वर्षापासून ते सुरू झालेला आहे. 2019 पर्यंत, जर आपण 2019च्या GR बद्दल बोलतोय म्हणून, 2019च्या आधी सरकारने मुंबईमध्ये जे प्रोजेक्ट रखडलेले होते त्याचा एक पूर्ण अभ्यास करून
आणि समस्या काय आहे आणि त्याचा तोडगा कसा काढायचा ह्या सगळ्याचा अभ्यास करून 2019चा ते कायदा आणला. मी तुम्हाला खात्रीने सांगतो सर, त्यावेळेसचे सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी खूप सुंदर, खूप छान असा तो जी आर जो आहे तो काढलेला आहे. पण त्याचे काही वर्डिंग्स जे आहेत त्याच्यामुळे हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की तो जो कायदा जी आर आहे, म्हणजे आता जी आरला कायदा म्हणायचा का नाही तोही एक वेगळा विषय आहे. कारण हायकोर्ट असं म्हणतोय की तो कायदा नाहीये, इट इज नॉट अ मेंडेटरी प्रोव्हिजन, इट इज जस्ट अ गाईडलाईन्स. ओके. तर सर त्या जी आर प्रमाणे 2-3 तुम्हाला बिंदू प्रामुख्याने ज्याच्यामुळे आपण जसं म्हटलं की कोणीही येतो आणि तो डेव्हलपर होतो, त्याचे कारण असतात सिक्युरिटी, कधी तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लीट करणार आहात त्याची एक काहीतरी टाइमलाईन असली पाहिजे, आणि डिफेक्ट लायबिलिटी पिरियड. तर त्या जी आर प्रमाणे जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात तर कुठलाही प्रोजेक्ट हा रखडणार नाहीये. पण आज कुठलाही प्रोजेक्ट जो मुंबई आणि MMR रिजनमध्ये होतोय तो या जी आरला फॉलो करतोय का? तर मी तुम्हाला सांगतो, हो फॉलो करतोय. कसा फॉलो करतोय? तर सिलेक्टिव्हली फॉलो करतोय. बाकीचे जे त्याचे प्रोव्हिजन्स आहेत की तुमचा जेव्हा रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याचे फिजिबिलिटी झाले पाहिजे, त्याचे रिपोर्ट्स आले पाहिजे, त्यानंतर तुम्ही ते टेंडर काढलं पाहिजे, डेव्हलपरला AGM मध्ये अपॉइंट करायचं, XYZ जे काय आहे ते सगळं फॉलो करणार. इव्हन सर त्याचा जो डेव्हलपमेंट एग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये ते हेच लिहितात की दिस डेव्हलपमेंट एग्रीमेंट इज फॉर्म्ड ॲज पर द GR रिलेटेड 4/7/2019. पण त्याच्यात जे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत, बँक गॅरंटी, 20% बँक गॅरंटी. ही बँक गॅरंटी का महत्वाची आहे की उद्या प्रोजेक्ट रखडला, त्याचे कारण काहीही असेल तर तो जो सभासद आहे, ती जे सोसायटी आहे ते 20% बँक गॅरंटीला युटिलाइज करून ते प्रोजेक्ट कुठेतरी परत ते सुरू करू शकतात, तो दुसरा डेव्हलपर आणू शकतात किंवा कोणालाही ते प्रोजेक्ट देऊ शकतात. पण कुठलाच प्रोजेक्ट आज 20% बँक गॅरंटी देतोय का? तर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही लोकांना विचारा, तुम्ही थोडं टीमला सांगून या विषयातला तुम्ही अभ्यास करा. तर कुठलाही डेव्हलपर नाही म्हणत मी, पण साधारण बहुतेक डेव्हलपर हे आज बँक गॅरंटी देत नाही. ओके. जी आर प्रमाणे 2 वर्षात तुम्ही ते कन्स्ट्रक्शन वर्क जे आहे ते कम्प्लीट केलं पाहिजे. परवाचाच माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदेजी यांचं सुद्धा स्टेटमेंट आहे की 3 वर्षात आम्ही डेव्हलपरला जे प्रोजेक्ट आहे ते कम्प्लीट करायला सांगू. 2019 प्रमाणे ते ऑलरेडी ते प्रोव्हिजन्स आहेतच की तुम्हाला 2 वर्षातच कन्स्ट्रक्शन करायचं आहे. पण डेव्हलपमेंट एग्रीमेंटमध्ये ते सगळ्या गोष्टी येत आहेत का? तर ते नाही आहेत सर. ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही सांगितलं हे GR बद्दल झालं, त्याच्या GRचे सगळे नॉर्म्स आहेत आणि ते फॉलो होत आहेत, नाही होत आहेत, किंवा सिलेक्टिव्ह तुम्ही फॉलो करतायत लोक, असं तुम्ही सांगिताय. मग ह्याच सगळ्या गोष्टींसाठी याच्या आधी, ह्या GR निघायच्या आधी 2016 साली महाराष्ट्र सरकारने या सगळ्याच माल प्रॅक्टिसेस चालू होत्या रिअल इस्टेट सगळ्या गोष्टींमध्ये, तर त्यासाठी रेरा नावाचा कायदा आणला होता. हा रेरा कायदा आल्यानंतर सगळीकडे अशी वाहवा सुरू झाली की आता सगळे प्रॉब्लेम संपलेत, सगळ्या गोष्टी आता होणार आणि चांगलं होणार. रेरा अप्रूव्ह म्हटलं आधी लोक आंधळेपणाने विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी जातात. मग या रेरा कायद्याचा सुद्धा काही व्यवस्थित उपयोग होतोय का? आणि रेरा कायद्यामुळे या क्षेत्रामध्ये खरंच काही फरक पडलाय का? फरक पडलेला आहे सर, पण आपल्याला जे ॲज अ ग्राहक म्हणून जे अपेक्षित आहे तेवढं फरक पडलेला नाहीये. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही जे पेनल्टी प्रोव्हिजन्स आहेत ते जोपर्यंत स्ट्रॉंग ठेवत नाही, जोपर्यंत तुम्ही असा कुठलाही डिफॉल्ट जर विकासक करत असेल किंवा रेरा तर सगळे जे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यासाठी आहेत, तर कुठलाही बिल्डर करत नसेल किंवा डेव्हलपर करत नसेल त्याच्यासाठी जोपर्यंत तुम्ही एखादी पिनल प्रोव्हिजन, ज्याला आपण एकदम इंग्रजीत म्हणायचं म्हटलं की जोपर्यंत करत नाही, दंडात्मक कार्यवाही असेल किंवा शिक्षा असेल त्याला कुठल्याच प्रकारची, तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलाही कायदा असेल त्याच्यामधले जे लूप होल्स असतात तेही ते डेव्हलपर असतील, बिल्डर असतील ते काढतात. तसंच रेराच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. सगळे जे डेव्हलपर आहेत, सगळे जे बिल्डर्स आहेत, त्यांनी 2016 पासून ते 2026 पर्यंत कुठे काय लूप होल्स आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. आणि रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतील किंवा जे नवीन प्रोजेक्ट सुद्धा होत आहेत बिल्डिंग्सचे, वर्षानुवर्ष ते रखडत आहेत. लोकांना पोझिशन भेटत नाहीये, स्वतःचा पैसा जो आहे ते लावून सुद्धा त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळत नाहीये. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. एका बाजूला GRच्यामुळे प्रॉब्लेम होत आहेत, त्यानंतर GR मध्ये लूपहोल्स काढून लोक प्रॉब्लेम मध्ये येत आहेत. रेरा कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी आपण म्हणतोय की त्यातनं सुद्धा पळवाटा काढून लोकांची फसवणूकच होते ग्राहकांची. या सगळ्यावरती उत्तर म्हणून आता लोकांच्या मध्ये एक नवीन गोष्टीचं आता उदय व्हायला आणि लोकांमध्ये खूप पॉप्युलर व्हायला लागले, ती म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट, स्वयं पुनर्विकास. महाराष्ट्र सरकारने त्याच्यासाठी काय आपण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पैसा अनुदान वगैरे पण सुरू केल्या सगळ्या गोष्टी आहेत.
मग आजच्या घडीला आजच्या आपण जिथे आता बोलतो आहोत त्या मुंबई असेल किंवा MMR रिजनमध्ये असेल, खरंच स्वयं पुनर्विकास ही गोष्ट शक्य आहे का आणि कितपत लोकांना ते फिजिबल आहे आणि किती गोष्ट आत्ताच्या काळासाठी ती व्यवहार्य गोष्ट आहे? स्वयं पुनर्विकास ही खरंच खूप छान संकल्पना आहे. जर आपण बघायला गेले 2019च्या GR मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख होता, पण आता बऱ्याच गोष्टी त्याच्यातले जे आहेत ते सरकारने सगळ्यांसमोर ते क्लिअर केलेले आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर एखाद्या सोसायटीला स्वयं पुनर्विकास करायचा असेल तर त्या सोसायटीतले 2, 4, 5 मेंबर जे आहेत, कारण हे सेल्फलेस जॉब आहे. डेव्हलपर असतो तो त्याचा पैसा कमवण्यासाठी, आणि ते एक पैसा जर लावला तर त्याचे 3 पैसे कसे करता येतील त्यासाठी तो तिकडे वेळ देतो, तो तिकडे एवढे एफर्ट्स घेतो. पण सोसायटीचे जे 4, 5, 7 सदस्य आहेत, ज्यांची कमिटी आहे, ते तेवढा वेळ घेऊन आणि त्याची ते ओनरशिप जे आहे ते करणार का, की हो मी हा प्रोजेक्ट ओन करतोय आणि आपण आज रिडेव्हलपमेंटला जे आहे ते सेल्फ रिडेव्हलपमेंट यासाठी आपण ते जाऊया, ते कुठेतरी होत नाहीये. आज मुंबई MMR रिजनमध्ये हजारो प्रोजेक्ट जे आहेत ते रिडेव्हलपमेंटमध्ये जात आहेत, पण त्याच्यातलं जर तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटचं प्रमाण बघितलं तर ते निम्मे आहेत. खूप सारी जनजागृती जी आहे ते सरकार करत आहे, खूप सारे संस्था आहे जे करत आहेत या विषयातली जनजागृती, पण ज्या प्रमाणात सेल्फ रिडेव्हलपमेंट हा विषय झाला पाहिजे तो होत नाहीये. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हेच आहे की सोसायटीमध्ये असे सेल्फलेसली काम करणारे जे कमिटी आहेत त्यांची संख्या सर खूप कमी आहे. हे सगळं होत असताना आता रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे. आता तुम्ही सांगितलं असं मुंबई असेल, मुंबईच्या आजूबाजूचा एरिया असेल, पनवेल वगैरे या सगळ्या गोष्टी असतील, या ठिकाणी आता पुनर्विकास आणि या सगळ्या गोष्टी आता भराभर व्हायला लागल्या आणि लोक आता जुन्या इमारती असल्यामुळे लोकांना पुनर्विकासाकडे जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ह्यामध्येच आता ह्याचा या सगळ्या लोकांची जी काय आपण अडचण असते या गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही मगाशी मला म्हटला तसं की काही जिहादी मनोवृत्तीचे लोक सुद्धा ह्याच्यामध्ये घुसायला लागलेले आहेत आणि याच्यामधून लँड जिहाद आणि या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी व्हायला लागल्या आहेत, असं तुम्ही मगाशी उल्लेख केला. नेमकं हे प्रकरण काय आणि कुठे या गोष्टी व्हायला लागल्यात आणि त्यामध्ये ग्राहकांची फसवणूक नेमकी कशी होते? बघा सर, याच्यात विषय असा आहे की आज जर मला डेव्हलपर व्हायचं असेल तर आज माझ्याकडनं कुठलीच गोष्टीची अपेक्षा नाहीये. माझ्याकडे कुठलाच कॅश फ्लो लागतो किंवा म्हणजे कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी लागत नाही. तर 2 विषय आहे. एक तर आपण घुसखोरी जे आहे, इलिगल इमिग्रंट्स जे आहेत ते आज मुंबईमध्ये किती प्रमाणात आहेत, कसे आहेत ते आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आजही असे खूप सारे शहर आहेत, मी जिथे राहतो नवी मुंबई सारखं शहर असेल, हिंदू बाहुल्य क्षेत्र आहेत. तिथे जर तुम्ही बघायला गेलात तर काही जे गावठाणं आहेत तिथे आतमध्ये जर तुम्ही सोडलात तर इट इज अ मेजॉरिटी हिंदू प्लेस. तिथे जे मुस्लिम लोक आहेत त्यांची संख्या निम्मे आहे. पण आज या सगळ्या रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये, कारण जे आधी जे 2 मजले 3 मजले 5 मजल्याचे इमारत होते ते आता 30 मजले होत आहेत. तर याच्यामध्ये जे येणाऱ्या लोकांची संख्या आहे ते मुंब्रा असेल, गोवंडी असेल किंवा मालवणी असेल, इकडच्या लोकांची आहेतच. पण ॲज अ डेव्हलपर म्हणून सुद्धा ह्या लोकांची संख्या खूप वाढत आहे. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायला गेलो तर मी ज्या सेक्टरमध्ये राहतो, आमचा हा जो सेक्टर आहे तो 100% हिंदू म्हणायला हरकत नाही. 1-2 घर सोडलं तर काही हरकत नाही. पण आमच्याकडे 3 जे प्रोजेक्ट गेले आहेत ते 3 पैकी 3 त्यांनीच घेतलेले आहेत. तर जर तिकडच्या लोकांना असं वाटत असेल की भविष्यात ते त्यांच्या कम्युनिटीला ते फ्लॅट्स विकणार नाहीत, तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. हे ज्याला वाटत असेल की नाही, ते तर ओरल अंडरस्टँडिंग कमिटी आजकाल म्हणते की नाही आम्ही त्यांच्याबरोबर ओरल अंडरस्टँडिंग केली आहे, ते फ्लॅट कोणाला विकणार नाही. ते त्यांचा अधिकार आहे. त्यांना ज्याला विकायचं असेल, कमी दरात विकायचं असेल, जास्त दरात विकायचं असेल, या धर्माच्या लोकांना विकायचं असेल का त्या धर्माच्या लोकांना विकायचं असेल, तर त्यांचे अधिकार आहेत आणि ते ठरवून त्या लोकांना ते विकणारच आहेत. त्यामुळे येत्या काळात असे जे शहरं आहेत, प्रामुख्याने नवी मुंबई, पनवेल, कल्याण, हे जे शहरं आहेत तिकडची जे डेमोग्राफी आहे त्याच्यात तुम्हाला खूप जे चेंजेस आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तळोजासारखं ठिकाण खारघरच्या एकदम बाजूला लागून, आज तिकडची परिस्थिती काय ते तुम्हाला माहिती आहे. काय कारण आहे, त्याचं कारण काय आहे, तुम्ही जर नीट अभ्यास केला तर असे जे डेव्हलपर होते ज्यांच्याकडे कुठलाच कॅश फ्लोची त्यावेळेस रिक्वायरमेंट नव्हती, ते तिकडे गेले आणि त्यांनी भरभरून तिकडे इमारत बांधली आणि त्यांनी त्यांच्या लोकांना घरं विकले. तीच परिस्थिती जी आहे ते इतर ठिकाणी सुद्धा होणार आहे. त्यामुळे सरकारने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. समाजाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे की आपण
प्रोजेक्ट देताना कोणाला देतोय आणि त्याचे जे ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आहे त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा. आणि सरकारने प्रामुख्याने हा विचार करायची गरज आहे की हा जर जो 2019चा GR आहे, कायदा GR आहे, त्याला जर त्यांनी व्यवस्थित त्याची अंमलबजावणी केली तर असे जे डेव्हलपर आहेत ते त्याच्यात क्वालिफाय होणार नाही आणि ते सगळे जे इकडे भिनकत आहेत ते तिकडे भिनकणार पण नाही. सर तुम्ही हा एक महत्त्वाचा मुद्दा मांडलात की कशा पद्धतीने पद्धतशीरपणे एक रॅकेटच म्हटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने इकडली सगळी डेमोग्राफी चेंज व्हायला लागलेली आहे. आपण आता रिअल इस्टेट बद्दलच जर बोलत आहोत तर त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे घरांच्या किमती. आणि घरांच्या किमती या खरोखरच आता आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत. लोकांना घर खिशाला परवडूच शकत नाही. मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी मी घर घेणं आता स्वप्नवत गोष्ट झालेली आहे. मग या घरांच्या किमती वाढतात कशा आणि याच्यामध्ये आम्ही जे ऐकलेलं आहे की बऱ्याच लोकांना कर्ज द्यायला लागतं, या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामधनं या सगळ्या हळूहळू किमती वाढत जातात. ते खरं आहे का? ह्याचं किती तथ्य आहे आणि कशा पद्धतीने घरांच्या किमती ठरवल्या जातात आम्हाला त्याच्याबद्दल समजावून सांगा. तुम्ही एकदम काय म्हणणार त्याला की अशा गोष्टीला हात घातला आहे की याच्यानंतर तुमच्याकडेही 2-4 फोन येऊ शकतात या इंटरव्ह्यू नंतर. पण ठीक आहे, तुम्ही हे प्रश्न विचारलाय त्यामुळे उत्तर देणं हा माझा कर्तव्य आहे. एक डेव्हलपर असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा व्यापारी असेल, तो त्याचा धंदा करतोय तिकडे. तो जेवढे पैसे घालणार त्याचा ठरलेला असतो की जर मी एवढी इन्व्हेस्टमेंट करतोय, उदाहरणार्थ 100 रुपयाची जर मी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि 25 रुपये जर मी कमवत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. बरोबर. आज रस्त्यांच्या विषयात पण आपण ऐकत असाल, लोक म्हणतात की काय 100 रुपयाचं काम असतो तर त्याच्यातले जे 40 रुपये आहेत ते देण्यामध्येच जातात इकडे तिकडे. बरोबर. तसंच रिडेव्हलपमेंटच्या विषयात सुद्धा घडतोय किंवा ओव्हरऑल जे प्रोजेक्ट सध्या सुरू आहेत त्याच्या विषयात घडतोय. रिडेव्हलपमेंटच्या विषयात असं आहे की कमिटीपासून ते तिकडचा जो लोकल लीडर असतो, कुठल्याही पक्षाचा असेल, जो तिकडे निवडून आलेला असतो त्यालाही द्यावं लागतं. जो प्रशासक असतो तिकडे, रजिस्ट्रार ऑफिसमध्ये असतील किंवा जिथे जिथे NOC घ्यायला तिकडे डेव्हलपरला जावे लागते, तिथे तिथे त्याला काही ना काहीतरी द्यावंच लागतं. म्हणजे जसं आपण काय कठपुतलीचा खेळ असतो की जोपर्यंत असं काहीतरी दाखवलं नाही तोपर्यंत ती नाचत नाही, तसेच सध्या पूर्ण रिडेव्हलपमेंटच्या विषयातली सिस्टीम आहे की जोपर्यंत काही तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला NOC जे आहेत ते जे लागणारे जे काही पेपरवर्क आहे तो पूर्ण होत नाही. त्यामुळे जे प्रोजेक्टची कॉस्ट आहे ते खूप वाढते आणि लोकांना पण नक्कीच 20 ते 25% जे अधिक खर्च आहे डेव्हलपरला तो या सगळ्या गोष्टीसाठी करावा लागतो. मग तो कोणाकडनं घेणार? तो तुमच्या आणि माझ्या खिशातनंच तो घेणार आहे. बरोबर. हे सगळ्या गोष्टी जर कमी झाले असते किंवा कमी झाले भविष्यात तर जो कॉस्टिंग आहे तो ऑटोमॅटिक ते कमी होणार, तर जो डेव्हलपर आहे तो कमीच पैसे घेणार. सर हे सगळं आपण बोलतोय तर हे सगळं म्हणजे आपण या गोष्टी आपण एक एक गोष्ट सगळं समजावून घेतल्या, कायदेशीर बाबी पण समजावून घेतल्या, सगळं झालं. मग इथे आम्हाला आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो की आता समजा मी एक ग्राहक आहे आणि मी ग्राहक असताना मला माझ्या घरी माझी बिल्डिंग असेल, माझी सोसायटी असेल, ही आता पुनर्विकास रिडेव्हलपमेंटला चाललेली आहे. मग मी ग्राहक म्हणून कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला कुठल्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे माझी फसवणूक होणार नाही. अशा कुठल्या गोष्टी आम्हाला सांगू शकाल की ह्या गोष्टी आपल्या तुम्हाला माहिती असेल तुमची फसवणूक होणार नाही आणि कुठल्याही रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट करत असताना तुम्ही या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे, अशा कुठल्या गोष्टी असतील? सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचा डेव्हलपर कोण आहे. पण सर याच्यात गंमत अशी आहे की डेव्हलपर निवडताना जे 2019च्या GR प्रमाणे जे नॉर्म्स आहेत ते ठरलेले आहेत की तुम्ही त्याची जाहिरात केली पाहिजे. 3 टेंडर येतील, त्या 3 पैकी तुम्हाला कोणाला तरी AGM मध्ये ते निवडायचं आहे. पण आधीच ठरलेला असतो की हा प्रोजेक्ट कोणाकडे जाणार आहे. जो कमिटी असते, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही पण बहुतांश लोक आज जर तुम्ही बघितलं तर असेच आहेत. जसे आपण तुम्हाला एखादा काही तुमची केस असेल किंवा तुम्ही आजारी पडाल तर तुमची जे केस फाईल आहेत ते तुम्ही सगळ्यांकडे घेऊन जाणार आणि त्यांचे ओपिनियन मागणार आणि त्यांची फीस काय आहे त्यानंतर तुम्ही ठरवणार की कोणाकडनं तुम्हाला उपचार घ्यायचा आहे किंवा तुम्हाला कुठल्या ॲडव्होकेटला अपॉइंट करायचं आहे. तसंच सध्या रिडेव्हलपमेंट आणि पुनर्विकासच्या विषयात घडतोय की रिडेव्हलपमेंट सोसायटीचं करायचं आहे, सोसायटीचा पुनर्विकास होणार आहे हे ज्या दिवशी कमिटीला कळतो त्यानंतर कमिटी त्याची एक फाईल तयार करते आणि वेगवेगळ्या डेव्हलपरकडे ते घेऊन जाते. आणि त्यानंतर सोसायटीचे जे सभासद आहेत त्यांना काय भेटणार आहे दॅट इज सेकंडरी. प्रायमरी की मला काय भेटणार आहे, तुम्ही मला काय कमिटमेंट करतायत.
त्यानंतर तो डेव्हलपर ठरतो आणि टेंडर प्रोसेसमध्ये त्याचं नाव येतो आणि 2-3 जे असतात डमी टेंडर आपण ज्याला म्हणतो की डमी डेव्हलपर किंवा डेव्हलपर असतात पण त्यांची पण अंडरस्टँडिंग असते बरोबर. की हा माझा प्रोजेक्ट आहे, एक काम कर तू पण टेंडर टाकून दे, मी ह्या टेंडरमध्ये हा टाकतोय, एवढा एरिया देणार आहे, हे एमिनिटीज देणार आहे, त्याच्यातलं थोडं कमी करून तू टाकून दे. असे 2-3 टेंडर जे आहेत ते येतात. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही इंडिव्हिज्युअल येऊन स्वतःचा टेंडर टाकत नाही. जर टेंडर टाकला असेल तर टेंडर ओपनिंग करायच्या आधी तो विड्रॉ करतो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पण जरी डेव्हलपर अपॉइंट कमिटीच्या याच्याने होत असेल, अंडरस्टँडिंगने होत असेल, तरी ॲज अ सभासद म्हणून जे काही गोष्टी सभासदांच्या हातात आहेत ते मी आपल्या माध्यमातून सर्व जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही प्रोजेक्टमध्ये 20% मिनिमम बँक गॅरंटी जे सिक्युरिटी आहे ते तुम्ही डेव्हलपरकडनं घेतलीच पाहिजे आणि तुम्ही ते कमिटीला सांगितलं पाहिजे की याच्याशिवाय आम्ही ह्या डेव्हलपरला प्रोजेक्ट देणार नाही आणि एजीएम मध्ये तुम्ही ते मेजॉरिटीने ते करून घेतलं पाहिजे. नंबर 2, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 3 ते 5 वर्ष. भविष्यात काहीही झाला तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तर त्याची पूर्णपणे जबाबदारी जी असेल ते विकासकाची असेल, डेव्हलपरची असेल आणि त्याच्यासाठी वेगळी बँक गॅरंटीची तरतूद तुम्ही त्याच्याकडनं ते करून घेतलेली पाहिजे. नंबर 3, प्रोजेक्ट कधी कंप्लीट होणार आहे त्याची व्यवस्थित जे माहिती आहे ते तुमच्या डेव्हलपमेंट एग्रीमेंटमध्ये असली पाहिजे. ते शब्दांमध्ये खेळतात. माझ्या सोसायटीचं उदाहरण मी तुम्हाला देतो की आमच्याकडे 180 सभासद आहेत, चिंतामणी कॉपरेटिव्ह सोसायटी वाशी. तुम्ही जाऊन कोणालाही विचाराल तर कोणीही सांगेल की आमचा प्रोजेक्ट 4 वर्षामध्ये होणार आहे असं आम्हाला कमिटीने झूम करून 48 मंथ दाखवलेले आहेत आणि डेव्हलपरने सुद्धा सांगितलेले आहेत. पण शब्दांमध्ये कसं खेळतात तुम्हाला सांगतो सर. असं त्याच्यात लिहिलेलं आहे की फ्रॉम द डे ऑफ कम्प्लीट डिमोलिशन टिल डुईंग कन्स्ट्रक्शन सर्टिफिकेट अँड ऑब्टेनिंग आर्किटेक्ट सर्टिफिकेट इज 48 मंथ्स. तर पूर्ण प्रोजेक्ट किती दिवसात होणार याच्यात कुठलीच क्लॅरिटी नाहीये. त्यामुळे प्रत्येक सदस्यांना, प्रत्येक सोसायटीच्या सदस्यांना जे भविष्यात रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहेत त्यांनी ते विकासकाकडनं आणि कमिटीकडनं लिहून घेतलं पाहिजे डेव्हलपमेंट एग्रीमेंटमध्ये की तुम्ही माझी चावी कधी घेणार आणि मला तुम्ही कधी देणार, मला ते सांगा. बाकी तुमच्याशी जे वर्डिंग्स आहेत त्याच्याशी माझा काही घेणं देणं नाही. आणि जर तुम्ही ते देत नसाल तर त्याची पेनल्टीची प्रोव्हिजन काय. आज सर भरपूर प्रोजेक्ट आहेत तिथे सुरुवातीला रेंट भेटतात, नंतर रेंटही भेटत नाही काही कारणांमुळे. पण त्याच्यासाठी जर तुमच्या डेव्हलपमेंट एग्रीमेंटमध्ये पेनल्टीच्या प्रोव्हिजनच नसेल तर तुम्ही करणार काय. त्यामुळे रेंट जर डिले होत असेल तर त्याचे पेनल्टीचे प्रोव्हिजन काय असतील, हे सगळे गोष्टी जे आहेत ते डेव्हलपमेंट एग्रीमेंटमध्ये इन्क्लूड करून घेतले पाहिजे. कारण भविष्यात उद्या काहीही झालं, तुमची कमिटी, डेव्हलपर त्यांच्यामध्ये ओरल अंडरस्टँडिंग काय झाली, तुम्हाला तोंडी काय आश्वासनं भेटली, तुम्हाला तोंडी काय सांगितलं, त्याची किंमत जी असते ती 0 असते. किंमत तुमचा जो डेव्हलपमेंट एग्रीमेंट आहे तो आहे. त्याच्यात जर हे सगळे गोष्टी इन्क्लूड असतील तर त्याला घेऊन तुम्ही कुठेतरी कोर्टात जाऊ शकता. तुम्ही उद्या जाऊन त्याला कॉपरेटिव्ह कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, सिटी सिव्हिल कोर्ट असेल, तुम्ही तिथे जाऊन काहीतरी मागू शकता. पण तुमच्या जर डेव्हलपमेंट एग्रीमेंटमध्ये हे जे 4-5 गोष्टी आहेत प्रामुख्याने, हेच जर नसतील तर तुम्ही उद्या करणार काय. आणि जे प्रोजेक्ट रखडतायत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे की ते जे डेव्हलपमेंट एग्रीमेंट बनतो त्याला कुठलाच सभासद वाचत नाही. जे काही जण वाचतात आणि त्याच्यात ऑब्जेक्शन घेतात त्यांची प्रतिमा जे असते ते मलिन केली जाते कमिटीकडनं. आणि बाकीचे जे लोक त्यांना जे एक इमेज दाखवली जाते की आता तुम्हाला 2 वर्षात 3 वर्षात हे भेटणारच आहेत आणि एक फिल्म त्यांना एक दाखवली जाते. त्यामुळे ते जे 3-4 लोक असतात जे शिक्षक असतात, जे शिकलेले असतात, ते जे प्रश्न विचारत असतात त्यांना पण शांत केलं जातो की अरे बाबा तू कशाला याच्यात काय हे अडथळा निर्माण करतोय, जाऊ दे, हे जे चालू आहे ते सगळं व्यवस्थित चालू आहे, ते चालू दे. आणि काही वर्षांनी असंच होतं की तो प्रोजेक्ट तो रखडलेला जातो. सर, रिअल इस्टेट ह्या गोष्टीबद्दल बोलत असताना आपण एक बरेच मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. एका मुलाखतीमध्ये संपणारा काही विषय नाही. आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूच. पण आज पुनर्विकास या गोष्टीबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आम्हाला वेळ देऊन आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दे याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे मनःपूर्वक आभार. धन्यवाद सर. माझी तुम्हाला आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की भविष्यात कुठल्याही डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये जात असताना तुम्ही विचार करा. 1 वेळा नाही 10 वेळा विचार करा. कारण हे तुमचा हक्काचं घर आहे. तुम्ही आयुष्यभरातलं कमवलेलं जे काही धन आहे त्याच्यातनं बनवलेलं घर आहे, ते तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या हातात दिला तर तुमचं स्वतःचं घर असताना सुद्धा कुठेतरी भाड्याच्या घरामध्ये किंवा ट्रान्झिट कॅम्पमध्ये 10-15 वर्ष काढावे लागतील. ते करायचं नसेल
तर व्यवस्थित तुम्ही जे काही मुद्दे आपण आज आपल्या याच्यात डिस्कस केले ते तुम्ही नक्कीच फॉलो करा. धन्यवाद. तर हे होते कृष्णाजी दुबे सर. त्यांनी आपल्याला पुनर्विकास या गोष्टीबद्दल, त्यांना पुनर्विकास या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं. खरंच पुनर्विकास ही एक आपल्या सगळ्या महानगरांमधली खरोखरच जटिल समस्या झालेली आहे. पुनर्विकासाकडे जात असताना जी आपल्या सगळ्या ग्राहकांमध्ये जी काय मनामध्ये दडपण जे असतं किंवा धाकधूक जी असते, जे शंका असतात, त्या गोष्टींचं निरसन कसं करावं हेही आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला नेमकं आपल्याला खरोखर चांगलं गायडन्स कोण देईल हेही आपल्याला कळत नाही. कारण कोणाचा विश्वासच नसतो या सगळ्या गोष्टींमध्ये. हे सगळं अविश्वासाचं चित्र केलं जातं आणि त्याच्यामधनं जे पुनर्विकासांचे प्रकल्प रखडतात आणि त्यामध्ये ग्राहकांची फसवणूकच होते. हे सगळं आपल्या चित्र काही नवीन नाही. पण हे जर चित्र बदलायचं असेल तर कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्याही या मुलाखती आपण चर्चा केली त्या सगळ्या गोष्टींची आणि या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.